तू रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की अर्णव हा खाली झोपत असतो, तर ईश्वरी त्याला विचारते की तुम्हाला काय झालंय, तुम्ही का खाली झोपताय. त्यावर अर्णव ईश्वरीला सांगतो की माझी ताई त्या चाळीच्या घरामध्ये खाली झोपत असेल, मग मी का सोफ्यावर झोपू, नाही मीही खालीच झोपेन. आणि असं बोलून तो आता खाली हंतरून टाकून झोपायला घेतो. ज्यावेळेला तो आता झोपायला घेतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी ही अर्णवकडे बघत असते आणि तीसुद्धा खाली झोपायचं ठरवते. म्हणूनच अर्णवच्या बाजूला तीसुद्धा हंतरून टाकते. अर्णव म्हणतो की एवढं सगळं कशाला, मी काही एवढा लोळत नसतो. मग त्यावर ईश्वरी म्हणते की तुमच्यासाठी नाही तर ते मी माझ्यासाठी टाकलेलं आहे. मग तीही हंतरून टाकून त्याच्याच बाजूला छान असा सेटअप करते आणि त्यानंतर त्याच्याकडे पाहतच आता ती झोपत असते. मग अर्णव तिला म्हणत असतो की तू माझ्याकडे अशी का बघतेस, माझ्याकडे अशी बघू नकोस. अर्णवला ईश्वरी म्हणत असते की माझी मर्जी ना, मला बघायचंय तर मी बघू शकते ना, काय झालं. तर अर्णव सांगतो की नाही तू बघू नकोस, तू तिकडे तोंड करून झोप, असं डायरेक्टली त्याने सांगितलेलं असतं. पण आता काही केलं तरी तिला तिकडे तोंड करून झोपायचं नसतं. ती मुद्दामूनच आता अशीच इकडेच तोंड करून झोपते. आणि हे सगळं बघून ना आता मात्र काय करू आणि काय नको असं इकडे असणाऱ्या या अर्णवला झालेलं असतं. अर्णवला आता ईश्वरी त्याच्याकडे एकटक बघते ना, यासाठी झोप येत नसते आणि त्याला दुसऱ्या कुशीवर झोपायची सवय नसते, कारण त्याच्या पाठीमध्ये तसा क्रॅम्प येतो. म्हणूनच तो आता तिला सांगत असतो की तूच तिकडे तोंड कर आणि झोप. पण आता काही केल्या ईश्वरी ऐकायला तयार नसते. ईश्वरीने सरळ सांगितलेलं असतं की नाही, मी काही झालं तरी तिकडे टर्न करून झोपणार नाही आहे, म्हणजे नाही आहे, माझं ठरले, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा ईश्वरी अशीच इकडेच तोंड करून झोपणार असते, तेव्हा अर्णवही मुद्दामून तिला आता म्हणू लागतो की ठीक आहे, तुला तसंच झोपायचं असेल ना, मग झोप. मग मी एक काम करतो, त्यापेक्षा मस्त अशी तुझ्यासाठी अंगाई गातो. मग त्यावर ईश्वरीही म्हणते की चालेल ना, अंगाई गीत गा ना, मलाही बरं वाटेल. आणि मग ती त्याला अंगाई गीत गायला सांगते. त्याच वेळेला जेव्हा तो अंगाई गीत गायला सुरुवात करतो, त्यावेळेला त्याचं ते अंगाई गीत ऐकून ना ईश्वरीची झोपच उडून जाते. ईश्वरी सरळ म्हणत असते की नको 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 नको, तुमचं अंगाई गीत तुमच्यापाशीच ठेवा, मला नाही ऐकायचं हे अंगाई गीत. सरळ आणि स्पष्ट तिने सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा हे सगळं काही तिने सांगून टाकलेलं असतं ना, तेव्हा मात्र आता तरीसुद्धा ईश्वरी नाटकच करत असते. ती बघते की अर्णव झोपला आहे का. अर्णव काही झोपलेला नसतो आणि म्हणूनच ईश्वरी पुन्हा एकदा डोळे उघडून बघते. आणि त्यानंतर आता अर्णवही मुद्दामून तिची मजा घ्यायला गाणं बोलून दाखवतो. जेव्हा आता तो पुन्हा एकदा गाणं बोलतो ना, तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की सॉरी, पण आता मला झोपायला हवं. आणि असं बोलूनच आता डोळे बंद करून शांत पडून राहते, कारण तिच्याकडे सुद्धा काही ऑप्शन आता उरलेला नसतो. त्यामुळे ती आता शांतपणे बघतच राहते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की ईश्वरी तर झोपलेली असते, पण अर्णवला काही केल्या झोप लागत नसते. अर्णवला इथे झोप लागत नसतेच, तशी अंजलीला सुद्धा झोप लागत नसते. अंजलीसुद्धा त्या कुशीवरून ह्या कुशीवर हेच तिचं सुरू असतं. त्यानंतर तिला तिच्या समोर असलेल्या आईच्या फोटोकडे बघून आईची आठवण येऊ लागते. आणि जशी तिला आईची आठवण येते ना, तेव्हा मात्र आईचा फोटो ती आता हातात घेते आणि आईचा फोटो हातात घेऊन झोपायचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे अर्णवसुद्धा आता त्यालाही झोप लागत नसते. त्यालाही कळत नसतं की काय करावं. त्यालासुद्धा आता त्यांचे लहानपणीचे दिवस आठवतात, जसं की लहान असताना त्याच्या आई त्याला कशा पद्धतीने झोपवायची, परत त्या दोघांना खाऊ पिऊ घालायची, हे सगळे क्षण आठवू लागतात. आणि डोळ्यासमोर सतत ते क्षण आल्यामुळे अर्णवला आता झोप लागत नसते. दुसरीकडे अंजलीलासुद्धा त्या सगळ्या गोष्टीची आठवण येत असते. आणि बॅकग्राऊंडला निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई हे जे सॉन्ग आहे ते लागलेलं असतं. आणि त्याच वेळेला इथे मात्र या दोघांनाही झोप काही भाऊ बहिणींना येत नसते. पण त्याच वेळेला रंगीन रात्र साजरे करायला या राकेशला जराही लाज वाटत नसते. त्या मुलीसोबत एका
चादरीमध्ये तो आता झोपलेला असतो आणि त्याला या सगळ्याचा त्याच्या चेहऱ्याकडे बघून तरी असं वाटत असतं की अभिमान वाटत असतो, कारण खुनशी हसत असतो तो. त्याला त्याच्या प्रेग्नंट बायकोबद्दल काही वाटत नसतं. असा निर्लज्ज सदासुखी माणूस कुठेच पाहिलेला नसेल. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की अंजलीचा आता कसाबसा डोळा लागलेला असतो. अंजली आता गाढ झोपलेली असते आणि अचानक सकाळ झालेली आहे आणि त्याचमुळे तिला ना आता मस्त अशी जाग आलेली असते. झोपही पूर्ण झालेली असते, पण सकाळी उठून बघते तर काय, तेव्हा तिला समजतं की मला तर रात्रभर झोपच लागली नाही आहे. मी काय करू आता, असाच विचार ना आता ती करत असते. पण उठायला तर हवं, पण त्याचसोबत तिच्या हेही लक्षात येतं की हेही रात्रभर आले नाही आहेत. कुठे राहिलेत यार हे, का आले नाहीत हे, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. पण आता तर माझी कामं मला करावीच लागतील, आवरायला लागेल. तेवढ्यातच वॉचमॅन काकांचा तिच्या फोनवर फोन येतो. वॉचमॅन काका आता सांगू लागतात, प्रॉब्लेम झाला आहे, आज चाळीमध्ये पाणी आलं नाही आहे, त्यामुळे बाहेरच्या नळाने पाणी भरावं लागेल. राकेश यांना सांगा. पण नाही, ते तर कालच गेले आहेत कामासाठी बाहेर, त्यामुळे ते अजून आलेले नाही आहेत. मी तुमच्या मदतीला आलो असतो, पण आता मी तुमच्या मदतीला कसा काय येऊ, मला ना खरंच कळत नाही आहे. कारण एक प्रॉब्लेम झाला आहे, कारण मी जर आलो आहे पण मी इथे कामावर आहे, त्यामुळे काहीच नाही करता येणार. आणि सवितासुद्धा तीसुद्धा आज बाहेर आहे कामासाठी. ठीक आहे, मी करते पाण्याचं ॲडजस्ट, तुम्ही नका काळजी करू, असं ती आता वॉचमॅन काकांना सांगू लागते. आणि मग काय वॉचमॅन काका म्हणतात की ठीक आहे आणि असं बोलून फोन ठेवतात. त्यानंतर दुसरीकडे आता स्केच आर्टिस्ट आलेला असतो आणि तो स्केच आर्टिस्ट डायरेक्टली इथे क्लाउड किचनमध्ये आलेला असतो. आणि क्लाउड किचनमध्ये येऊन तो आता सांगू लागतो की खरं तर तुम्हालाच भेटायचं होतं. ईश्वरी क्लाउड किचन हेच ना? हो हेच आहे. मला खरं तर ना सांगितलं होतं की तुम्हाला भेटायला देसाईंच्या बायको तुम्हीच ना? हो मला पत्रकारांनी पाठवलं आहे, माझं नाव पवार आहे आणि त्यानंतर मी स्केच काढायला आलो आहे. मग त्याला बघून आता आनंद झालेला असतो की चला फायनली स्केच वगैरे काढलं जातं आहे. मग आता खुश असते इकडे असणारी सुप्रिया आणि मग सुप्रिया एक वर्णन करून त्यांना सांगत असते. आणि जसं वर्णन करून सांगितलं जातं ना, अगदी तसंच ते आता स्केच काढायला सुरुवात करतात. जेव्हा स्केच काढायला सुरुवात होते तेव्हा सुप्रिया तिचं डोळे म्हणजेच वल्लरीचे डोळे हे घारे आहेत, त्यानंतर तिचं वर्णन, तिचे डोळे कसे आहेत याबद्दल त्या स्केच आर्टिस्टला एक करून सांगते. आणि मग तो स्केच आर्टिस्टसुद्धा आता एकेकाचे फोटोज बनवायला तयार करतो. आणि जेव्हा तो आता फोटोज तयार करत असतो ना, तेव्हा मात्र आता इकडे सुप्रिया त्याला एक वर्णन असं व्यवस्थित करून सांगत असते की कसं काय काय गोष्टी आहेत त्या. प्रिया जसं सांगते तसंच तो स्केच आर्टिस्टसुद्धा आता स्केच करू लागतो आणि तो आता तसं तंतोतंत स्केच काढतच असतो. आणि सुप्रिया त्याला वर्णन करून एकदम बेस्ट सांगत असते. आणि जेव्हा तिने एवढं बेस्ट सांगितलेलं असतं ना, तेव्हा वल्लरीची जी एक एक्झॅक्ट प्रतिकृती असते ना, तशीच ते बनवत असतात. कारण शेवटी ते स्केच आर्टिस्ट असतात. आणि मग सुप्रियालाही वाटत असतं की फायनली सगळं काही चांगलं होतं आहे आणि जर खरंच काम झालं ना, हे स्केच बनलं ना, तर किती किती फायदा होऊ शकतो माझा या सगळ्यामध्ये. मग हे स्केच ती हातात घेते. अर्ध स्केच बनवून झालेलं असतं, पण त्याच्यावर ना तिला समजलेलं असतं की ते परफेक्ट असं स्केच काढत आहेत. त्यामुळे ती म्हणते की हे स्केच जर मी आता पोलीस स्टेशनमध्ये दिलं आणि सांगितलं की या बाईमुळे हा प्रसंग घडला होता, तर पोलीसही या बाईला शोधून काढतील आणि आता माझ्या ईश्वरीचा सुद्धा संसार मार्गी लागेल, असाही विचार ना आता इथे असणारी ही सुप्रिया करत असते. सुप्रियाला तेवढ्यातच नम्रताचा कॉल आलेला असतो आणि नम्रता म्हणत असते की आई, मला इमर्जन्सीमध्ये बाहेर जायचं आहे, तर प्लीज तू घरी येतेस का? म्हणजे बाबांकडे थांबायला कोणीच नाही आहे, म्हणून मी म्हटलं हां येते मी घरी. ठीक आहे, मी क्लाउड किचनमध्येच होते, असंही आता सांगितलं जातं. मग नंतर सुप्रिया म्हणत असते की मला ना आता क्लाउड किचन बंद करायचं, कारण का अर्जंटमध्ये मला घरी जावं लागतं आहे. त्यामुळे मग तो जो आर्टिस्ट असतात ना ते सुद्धा म्हणतात की ठीक आहे, तुम्ही हे जे पूर्ण स्केच जे आहे ना, ते तुम्ही माझ्याकडनं कलेक्ट करा कला मंदिरकडे येऊन. आणि त्याने त्याचा पूर्ण दुकानाचा ॲड्रेससुद्धा सांगितलेला असतो स्केच हे करण्यासाठी आणि सांगितलेलं असतं. म्हणून मग तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही या डायरेक्ट माझ्या शॉपवर. आणि मग काय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता इकडे असणाऱ्या सुप्रियाला
ईश्वरीला सुद्धा सांगायचे असतात म्हणून ईश्वरीला ती कॉल करते. नेमकी वल्लरी तिच्या मागे उभी असते. सुप्रिया आता म्हणत असते की आता सगळं काही नीट होणार आहे. म्हणजे स्केच आर्टिस्टला बोलवलं होतं आणि त्या स्केच आर्टिस्टने एकदम भारी बढिया असं स्केच काढलेलं आहे आणि त्यामुळेच ना आता आपलं काम एकदम आणि एकदम सोपं होते. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस असं देखील सांगितलेलं आहे. फक्त आता इमर्जन्सीमध्ये मला जावं लागतंय ना, नाहीतर ते क्लाउड किचनमध्येच बसून ना ते काढत होते. पण मला आता जावं लागते म्हणूनच मी आता जाते. पण ते ना मला त्यांनी सांगितले ती स्केच ना कला मंदिरकडून त्यांच्या दुकानातून ते घ्यायचं आहे. मग अगं आई काळजी करू नको, मी घेईन. आणि मग तो ॲड्रेस आहे ना सुप्रियाने पूर्णपणे स्पीकरवरच या ईश्वरीला सांगितलेला असतो आणि वल्लरीने नेमका आता ॲड्रेस ऐकलेला असतो. वल्लरी विचार करते की ही ईश्वरी पोचायच्या आधीच मला त्या दुकानात जायला हवं आणि त्याचसोबत मला दुकानात जाऊन ते स्केच बघायला हवं. नक्की स्केच माझंच निघालं आहे का कोणाचं, याचाच विचार ना आता तीसुद्धा करत असते. आणि तीसुद्धा आता माइंडमध्ये तो ॲड्रेस एकदम फिट करते. कारण तिलाही आता कळून चुकलेलं असतं की चला आपल्याला जो ॲड्रेस हवा आहे तो परफेक्ट आहे आणि याच ॲड्रेसवर आपल्याला जायचं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर तीसुद्धा आता तो ॲड्रेस परफेक्ट लक्षात ठेवते. कारण आता तिला या ॲड्रेसवर पोचायचं असतं आणि यासाठी तिची पूर्ण अशी तयारी झालेली असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की नळावर आता पाणी भरायला इथे अंजली गेलेली असते आणि अंजली नळावर गेलेली असताना इथे आता नुसती भांडणं चालू असतात पाणी भरताना. आणि त्याच वेळेला अंजलीसुद्धा लाईनीत उभी असते. अंजलीला बघून तिच्या पुढे असणारी बाई म्हणते की तुम्ही साईत नवीन दिसताय आणि चांगल्या घरातल्या दिसताय. हां खरं तर मी नवीनच आली आहे राहायला भाड्याने. मग तुमच्या मिस्टरांना तुम्ही बोलवलं नाही का पाणी भरायला, तुम्ही प्रेग्नंट आहात ना म्हणून म्हटलं. नाही ते बाहेर गेलेत ना म्हणून. आता इथे गप्पा सुरू असतात या दोघींच्या. तेवढ्यातच आवाज येतो. म्हणजे एखादं नवीन कोणीतरी आलं तर बायकांचं हे असंच असतं की आपली दादागिरी इथे किती आहे, दहशत किती आहे हे दाखवायची. त्यामुळे त्यांची आता दादागिरी सुरू असते पाणी भरताना. इथे पाणी भरायला प्रत्येकाचे नंबर लागलेले असतात आणि त्याच वेळेला आता अंजलीचा नंबरसुद्धा येणार असतो. दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आता जेव्हा ईश्वरी अर्णवला रुमाल द्यायला बाहेर येते तेव्हा अचानकपणे ते वॉचमॅन काका येतात आणि म्हणतात की एक प्रॉब्लेम झाला आहे. अंजलीताई घरात एकट्याच आहेत आणि आज ना नेमकं घरात पाणी आलं नाही आहे, बाहेरून पाणी भरावं लागणार आहे. आणि मग अंजलीताई बाहेरच पाणी भरतायत. अच्छा, मग आता काही झालं तरी आपल्याला मदतीला जावं लागेल असं हे विचार ना आता ईश्वरी करू लागते. मग ईश्वरी म्हणते की चला पटकन आपण अंजलीताईंना मदत करायला जाऊया. मग दोघंही जण पटकन गाडीत बसतात आणि अंजलीला मदत करायला म्हणून जातात. दुसरीकडे आता अंजलीचा नंबर आलेला असतो. पण आता ह्या चाळीतल्या बायका यांच्यामध्ये दहशत असते. कारण इथे कित्येक वर्ष त्या राहत असतात. मग आता जेव्हा अंजलीचा नंबर येतो तेव्हा अंजलीने कळशी वगैरे भरायला लावलेली असते. पण त्याच वेळेला ती बाई येते आणि अंजलीची कळशी फेकून देते आणि म्हणत असते की माझा नंबर आहे. पण अंजलीच्या नंतर तिचा नंबर असतो तरीसुद्धा तिची दादागिरी वाढत चाललेली असते. अंजली म्हणत असते की माझं भरून झाल्यावर तुम्ही भरा, कारण माझ्यानंतर तुमचा नंबर आहे. आता तू नवीन आलेली आम्हाला शिकवणार का कधी कोणाचा नंबर लावायचा ते? नाही, उठ बाजूला हो, चल आम्हाला पाणी भरायचं आहे असं देखील आता म्हटलं जातं. पण तरीसुद्धा ना आता इकडे अंजली काही ऐकत नसते. अंजली म्हणत असते की नाही, मला पाणी भरू दे, प्लीज मी तुम्हाला सांगते ना, मला पाणी भरू दे, व्हा बाजूला, असं बोलून ती आता बाजूला व्हायला सांगत असते. पण तरीसुद्धा ती बाई बाजूला होत नसते. उलट तिने अंजलीलाच बाजूला ढकललेलं असतं, कळशीही टाकून दिलेली असते. आणि त्यामुळेच ना आता खूप जास्त राग आता आलेला असतो. आणि त्याच वेळेला ईश्वरी आणि अर्णव नेमके तिथे पोचलेले असतात. अंजली काहीच बोलू शकत नसते. पण अंजलीची बाजू घेऊन ना तिथे असणारी चाळीतली एक बाईसुद्धा बोलत असते की अगं जाऊ दे ना, ती प्रेग्नंट आहे, तिला भरू दे. पण नाही ऐकायला कोणीच तयार असतात. आणि तेवढ्यातच ना तिकडे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरीने हा प्रकार बघितलेला असतो. ईश्वरी म्हणते की आता ह्यांना इंदोरी हिसका दाखवायलाच लागेल आणि लांबूनच पनोती असं आता ती म्हणू लागते. आणि आपल्या साडीचा पदर वगैरे छान असा बांधून घेते आणि ती आता कमरेला साडीचा पदर खोसून पुढे येते आणि तिला म्हणते की चिल्लमचाली कशाला करतेस, ठेवून त्याने एक झंडाट अशी. आता इंदोरी स्टाईलमध्येच ती आता बोलत असते. ईश्वरीला आणि अर्णवला अचानक आलेलं बघून अंजली तर चकितच झालेली असते. पण आता खऱ्या अर्थाने अंजलीला गरज होती आणि त्याच वेळेला ईश्वरी आलेली होती. आणि त्यावेळेला ईश्वरी जेव्हा त्या बाईला बडबड करत असते तेव्हा मात्र आता ती बाईसुद्धा म्हणते की तू कोण आहेस मला सांगणारी, जास्त बडबड करू नकोस नाहीतर ठेवून देईन. मग त्यावर ईश्वरी म्हणते चिल्लमचाली केलीस ना तर लक्षात ठेव, मी आहे इथली इंदोरची फटाकडी,
तू इंदोरची फटाकडी तुझ्या झिंजा उपटे ना, असं देखील ती समोर असलेली बाई बोलते. तू माझ्या झिंजा उपटणार, अशी ठेवून देईल ना की बत्तीशी येईल हातामध्ये. ईश्वरी तिचा हात मुरगळतच बोलत असते. त्यामुळे आता तिला त्रास होत असतो, पण ईश्वरीने काही जो दणका दाखवलेला असतो ना, त्यामुळे आता अर्णवसुद्धा एकदमच चकित पडलेला असतो. आणि त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते की जो सगळा हिशोब करून टाकेला, लक्षात ठेव, जास्त बडबड केलीस ना तर बघ. दुसरीकडे आता अर्णव ईश्वरीला हाक मारतो आणि मिस इंदौर, आपण ते भांडायला आलेलो नाही आहे, ताईला पाणी भरून देऊया मग तर झालं, असंही आता तो म्हणत असतो. त्यावर ईश्वरीला तो म्हणतो की जाऊ दे, त्यांना सॉरी बोलून टाक. ईश्वरी म्हणते सॉरी, आणि ह्याला सॉरी म्हणेल माझी ज्योती, ह्या बाईला मी काही सॉरी बोलत नसते, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की या बाईची कशी हिंमत झाली माझ्या अंजलीताईंना म्हणायची की पाणी भरून देणार नाही म्हणून, निघ इकडनं निघ, आता इथून तुला ना पाणी भरायला देणार नाही. तिची जी बादली लावून ठेवलेली असते ना, ती बादलीसुद्धा आता मुद्दामूनच ना ईश्वरी बाजूला ढकलून देते. मग ती बाई बोलते, अगो अगो हे माझी बादली, कसली बादली, घरची खेती वाटली का तुला, बापाचं नाव आहे का तुझ्या. ईश्वरी जसं काही फडाफडा बोलायला सुरुवात करते, तशी मात्र आता इकडे त्या बाईची मात्र आता पुरती वाट लागलेली असते. तोंडातनं शब्द निघत नसतात. ती ईश्वरीला म्हणते की सॉरी सॉरी, पण ईश्वरी तिचं ऐकत नसते. ईश्वरी तिला सरळ सांगते की ती बादली तुझा हंडा बिंडा घ्यायचा आणि मागे निघायचं, तुला काही नंबर बिंबर भेटणार नाही. आणि लक्षात ठेवायचं, इथून पुढे जेव्हा कधी पाणी भरायचं असेल ना बाहेर, तर अंजलीताईंचा नंबर कसा असेल, पहिला असेल, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही आहे, लक्षात असू द्या. असंही आता ईश्वरी एकदम इंदोरी स्टाईलमध्ये झणका मारतच बोलत असते. आणि त्यामुळे ती बाईसुद्धा आता ईश्वरीला घाबरलेली असते. तिच्याकडे पर्याय उरत नाही. ती आता गुपचूपपणे मागे निघून जाते. अगदीच तिचा नंबर जवळ आलेला असतो, तिच्याच मागे असतो अंजलीच्या, पण आता ईश्वरीने तिला अगदी लास्टच्या नंबरला पाठवलेलं असतं. आणि सरळ ती म्हणते की जायचं आणि तिथे जाऊन पाणी भरायचं, असं सांगितल्यामुळे आता काही झालं तरी तिला मागे जाऊन पाणी भरावंच लागतं. त्यामुळे ती आता मागे जाते. तर दुसरीकडे मात्र आता दुसरी बाईसुद्धा बघत असते. तर ईश्वरी म्हणते, आता तुला काय वेगळ्या भाषेत सांगायचं का, सांग ना, तुला वेगळ्या भाषेत सांगू का, मग राग गप्प आणि जा, नाही तर तुला पण मी मागे पाठवेन, असं आता ईश्वरी तिलासुद्धा रागारागात बोलत असते. त्याबरोबर ती बाई आता शांत राहते आणि म्हणते की नाही नाही, मी ओळखत नाही. त्यानंतर आता अंजलीची जी कळशी आहे, हंडा आहे, हे सगळं काही आता भरलं जातं. हंडा आणि कळशी आता ईश्वरी भरून देत असते. अर्णव हे सगळं लांबून पाहत असतो आणि अंजली या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही, काहीच रिॲक्ट वगैरे करत नाही, कारण अंजलीलासुद्धा आता या सगळ्या गोष्टी पटत असतात आणि त्यामुळेच ती काहीच बोलत नसते. उलट तिला आता ह्या लोकांची मदत झालेली असते. त्यामुळे आता ना ती खूपच जास्त खुश असते. तर मनामध्ये खुश असली तरी ती दाखवून देत नसते, पण तिला आनंद मात्र झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र अर्णव आता हंडा आणि कळशी उचलत असतो. पण त्याच वेळेला अंजली म्हणत असते की राहू दे, पण अर्णव म्हणत असतो की मी तुझ्यासाठी नाही तर माझ्या भाचीसाठी ही सगळी मदत करतोय, तू असं समज. आणि त्यानंतर तो त्याचं ब्लेझर वगैरे काढतो आणि ईश्वरीच्या हातामध्ये देतो आणि एक हंडा आपल्या खांद्यावर आणि कळशी हातामध्ये असं धरून तो आता घराकडे जायला निघालेला असतो. तर ईश्वरीही त्याच्या मागे मागे जात असते. ईश्वरी जेव्हा आता त्याच्या मागे जात असते, तेव्हा अंजली ही हळूहळू पुढे पुढे चालत असते. अंजली आता या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही. अंजली आणि ईश्वरी या दोघीही जणी अर्णवच्या आता मागे जातात. अर्णव बरोबर घराकडे जाऊन पोचलेला असतो आणि त्याला आता घरात जाऊन हंडा आणि कळशी ठेवायचा असतो. पण त्याच वेळेला अंजली त्याच्या पुढे जाते आणि अंजली जाणाऱ्या अर्णवला दारातच अडवते आणि म्हणत असते की तुला आतमध्ये जाऊ देणार नाही मी, कारण हे माझ्या नवऱ्याचं घर आहे, भाड्याने का होईना कष्टाने पैसे कमवून तो या घरामध्ये राहतो आहे आणि त्यामुळेच तुला या घरात मी जाऊ देणार नाही. पण आता अर्णव म्हणत असतो, मग हे काय मी बाहेर ठेवेन असं तुला वाटतंय का, नाही हे बाहेर मी ठेवणार नाही, तू कितीही काही बोल, पण मी घरात जाणार आहे आणि घरात जाऊन आता हे सगळं काही ठेवणार आहे. अर्णव आता बिलकुल हे अंजलीचं ऐकत नाही आणि आतमध्ये जाऊन हंडा आणि कळशी ठेवतो. ईश्वरी आता म्हणत असते की अंजलीताई प्लीज थोडं शांत व्हा, शांत व्हा. परंतु आता जेव्हा हंडा आणि कळशी आतमध्ये ठेवून होतं अर्णवचं, तेव्हा अर्णव बाहेर आलेला असतो आणि अर्णव जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो अंजलीला म्हणत असतो की अंजलीताई जरा समजून घे, ज्या काही सिच्युएशन आहेत त्या समजत आहेत, या सगळ्याने प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यामुळेच मी आता तुला सांगतो आहे, चल ना घरी, कशाला इथे हे सगळं काही फेस करते, नकोच ना राहू इथे. पण आता अर्णवला ती म्हणत असते की आज तुझ्यामुळेच माझ्यावर ही वेळ आलेली आहे आणि त्यामुळेच ना मी इथेच राहणार आहे.
मी कोणताही माझ्या निर्णयात बदल करणार नाही. तू भलेही काही सांग मला, पण मी काही येणार नाही, असं देखील आता डायरेक्टली ती सांगत असते. जेव्हा ती हे सगळं काही सांगते तेव्हा अर्णव त्याच्या परीने प्रयत्न करत असतो की काहीतरी होईल आणि अंजली ऐकेल, पण अंजली ऐकायला तयार नसते. अंजलीला आता या सगळ्यातमध्ये सुद्धा खूप जास्त गरज ना आता वाटत असते, ती म्हणजेच राकेशची. राकेशबद्दलच तिला खूप जास्त हेवा असतो. त्यामुळे ती आता म्हणत असते की मला ना तुम्हा दोघांशी काहीच बोलायचं नाही आहे. आपलं नातं तसं राहिलेलं नाही आहे. आपलं नातं हे तुटलेलं आहे. इथून पुढे माझ्या दारामध्ये येऊही नका, असं देखील आता अंजलीने सांगितलेलं असतं. अंजली जेव्हा अर्णवला हे सगळं बोलते आणि दार लावून घेते तेव्हा मात्र अर्णवला खूप जास्त वाईट वाटतं मनाकडे. मग तो दारातच उभं राहून म्हणत असतो की पहिल्यांदा ना मी आईलासुद्धा ना असाच त्रास द्यायचो. मग आई ना माझ्यासोबतसुद्धा असंच करायची, म्हणजे मला शिक्षा द्यायची. मग मी ती शिक्षा सहनही करायचो. मला ती पनिश करायची आणि अंगठे धरून उभं राहायला सांगायची. आज माझ्यामुळे माझ्या ताईला त्रास होतोय तर मीही तेच करणार आहे. मीही स्वतःला पनिश करून घेणार आहे. आणि असं बोलून तो आता स्वतःला पनिश करून घेत असतो. म्हणजेच तिथेच दाराकडे उभा राहून आता अंगठ्यांवर उभा असतो. म्हणजेच अंगठे धरून त्याने आता स्वतःला शिक्षा करून घेतलेली असते. ईश्वरी हे सगळं पाहते. ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर तुम्ही हे काय करताय, परंतु अर्णव ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की जर ताईला या सगळ्यांनी बरं वाटणार असेल तर मी हेही सगळं काही करायला तयार आहे. म्हणूनच आता अर्णव जो आहे तो एकटक दार उघडते का याच्याकडे वाट बघत असतो. पण इकडे अंजलीसुद्धा दारा ऐकून सगळं काही ऐकत असते उभी राहून. आणि त्यामुळेच ना आता अंजलीला सुद्धा वाईट वाटत असतं, पण ती स्वतःला एकदम कणखर बनवत असते. कारण तिलाही कळत असतं की आपण जर असंच हे केलं तर ह्या लोकांना वाटेल की आपल्याला काहीच वाटलेलं नाही आहे, पण सगळ्यात जास्त त्रास आपल्यालाच आला आहे. आपल्या नवऱ्याला खूप काही हिणवलं गेलं आहे, असा देखील अंजली विचार करते. अर्णव मात्र एकटाच बाहेर उभा असतो आणि त्याने स्वतःचे अंगठे धरलेले असतात. ईश्वरी अर्णवला समजवत असते. अर्णवला म्हणत असते की अर्णव सर ऐका ना, हे सगळं करून काय साध्य करणार आहात, तुम्हाला कळतंय का? अंजलीताई या ज्या आहेत ना त्यांनी एक मोठं काम केलं आहे, हे तुम्हाला कळतंय का? अर्णव म्हणतो काय? मग आता ईश्वरी अर्णवला समजावते आणि म्हणत असते की बघा अंजलीताई, हे जेव्हा आपण त्यांना पाणी वगैरे भरून दिलं तेव्हा त्या काही रिॲक्ट झाल्या का? आपल्याला काही ओरडून बोलल्या का? काहीच बोलल्या नाहीत. त्यांना जर राग इतकाच आला असताना तर त्यांनी आपण भरून दिलेलं पाणी ना सगळं काही फेकून दिलं असतं, पण ते पाणी त्यांनी फेकून दिलं नाही, उलट त्यांनी ते पाणी जपून ठेवलं आहे. यावरून तुम्हाला कळतंय का अंजलीताईंना हळूहळू का होईना त्यांचा राग जातोय, पण आपण जर असाच विचार करत राहिलो तर कसं चालणार आहे? अंजलीताईंचा राग घालवण्यासाठी आपण आपल्या परीने प्रयत्न करूया, नका काळजी करू तुम्ही, असं देखील आता म्हटलं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलून सांगितल्या जातात तेव्हा कुठे जाऊन आता कळत असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ईश्वरी अर्णवला सांगते तेव्हा अर्णवही विचार करतो आणि म्हणतो की हो अगदीच बरोबर की, म्हणजे मीही तोच विचार करत होतो. अंजलीताईने पाणी वगैरे फेकून दिलं नाही, म्हणजेच अंजलीताई माझ्यावर अजूनही तितकंच प्रेम करते, असाही विचार आता तो करू लागतो. मग ईश्वरी म्हणते कळलं ना तुम्हाला, चला आता आपण इथून जाऊया. आणि तसंही माझ्याकडे एक आयडिया आहे, म्हणजे बघा अंजलीताईंना जर गरज लागली ना तर आपण मागून त्यांची मदत करू शकतो. आपण एक काम करूया, वॉचमॅन काकांना थोडेसे पैसे एक्स्ट्रा देऊया आणि त्यांना सांगूया की अंजलीताईंना तुम्ही मदत करत जा, मग ते मदत करतीलच की अंजलीताईंना, असं देखील आता ईश्वरी अर्णवला सांगत असते. ईश्वरी जेव्हा अर्णवला या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा अर्णवला सुद्धा ही आयडिया पडते. अर्णवही म्हणत असतो कसली कमाल आयडिया दिलीस तू, हो हो आपण असंच करूया. मग आता अर्णव ईश्वरी घरी जायला निघतात तर पुढील भागामध्ये दाखवलं जातं ईश्वरी अर्णवला नाश्ता देते, पण अर्णव काही नाश्ता वगैरे करत नाही आणि ज्यामुळे अर्णववर आता ईश्वरी चिडते आणि म्हणत असते की आज घरात काहीच कामवाले आलेले नाही आहेत, सगळं काम मलाच करावं लागणार आहे. मग घरातली कामं करायला लागणार म्हणून तुझी चिडचिड होते का? मग त्यासाठी चिडचिड कशाला करतेस, असं देखील अर्णव ईश्वरीला म्हणत असतो. ईश्वरी म्हणत असते की मी हेच सांगते ना, कामं करायला लागतात म्हणून चिडचिड नाही, आपलं मन थाऱ्यावर येण्यासाठी आपण जे काही करतो ते चुकीचं आहे. तुमच्या बाबतीत सुद्धा तेच आहे, तुम्ही काय चिडचिड करताय, तुम्ही तेच करताय ना, तुमच्या मनासारखं होत नाही आहे म्हणून मग ही चिडचिड करू नका. मी तुम्हाला तेच सांगते, अंजलीताई ना तुमच्याच आहेत आणि त्या लवकरच तुमच्याचकडे येतील आणि हे मला माहिती आहे, असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगून त्याला आता थोडं टेन्शन फ्री करण्याचा प्रयत्न करत असते. आणि मग तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.